कमेंट आहे, आजी आम्हाला कैरीचं लोणचं करून दाखवा. मग मी आज करतो. हे आंबे कापून घेतो आणि धुवून घेतो. हे अशा बारीक बारीक करावं लागतात हे फोड्या. याचे काही कोय पकेल नसते. हे नाकणं काढून घ्या असे. झाले घेतले कापून. आता धुवून घेतो. हे 2 पाण्यानं धुवून काढायचं, असं निपक निघतात. आता हे कोळ्या फडक्यानं असे पुसून घेतो चांगले, म्हणजे ते ओलं पाणी राहिलं नाही पाहिजे, त्याला असे कोळले पाहिजे. हे आता पुसून घेतले. हे धुवून घेऊन पुसून मस्त कपड्यानं. आता याच्यात हळद मीठ टाकतो आणि घंटाभर 2-3 तास ठेवून देतो, असं सुकू घालतो उन्हात. हे मीठ टाकतो, 1 चमच हळद टाकली. आता हे फिरून घेतो असं. ह्या हळदनं टाईटपणा येते, म्हणून हे हळद जराशी शिल्लक पाहिजे. आता हे सोकू घालतो 2-3 घंट्यासाठी. आता हे सोकू घालतो. आता ते आंब्याच्या फोडी ते वाऊ घातले 1-2 तासासाठी. आणि मग आता त्याच्यासाठी हा मसाला 2-2 चमच. हे मेथी, हे मेथी 2 चमच. हे धने 2 चमच. थोडेसे मिरे, हे जिरं आणि हे 1 चमच सोप, 2 चमच सोप. लवंगा 2-4, कलमी, हे एवढी मोहरी. हे सगळं आता मिक्सरातून काढून घेतो. थोडासा हिंग, हा हिंग आहे.
थोडासा हिंग टाकतो. हे असं मिक्स करून घेतो. आता हा मसाला का नाही तर मिक्सरमधून काढला. आता हा मिक्स करून घेतो. यात थोडंसं अधिक मीठ टाकतो, तेल टाकतो, मिक्स करून घेतो. हे आता याच्यात मिक्स करतो. झालं हे आता भरून घेतो मस्त या मडक्यात. हे खापराचं या चांगलं राहते. हे असं मी बनवलं मंदाबाई. तर आता तुम्ही कमेंट करून सांगा कसं झालं, काय झालं. तर मी आता केलं असं. हे आता झालं हे करणं. मग आता हे असं भरून ठेवलं. आता हे मुरते. आता हे जसं मुरलं तसं मग खावा ते चांगलं लागते. मी बनवलं असं तुम्ही बी बनवून पहा आणि मस्त खाऊन पहा आणि मग तुम्ही कर जा. आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करण्यात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा. असंच सांगत राहत जा. काही काही आम्ही करत राहू.